बातमी पाहूयात। मनपा शाळेमध्ये हिंदी सक्ती करू भाजपच्या जाहीरनाम्यात भाजपकडून आश्वासनं मिळतात। हिंदी सक्ती मनपाच्या माध्यमातून छुप्या पद्धतीने आणण्याचा डाव नवी मुंबई महानगरपालिका निवडणुकीमध्ये भाजपला धडा शिकवा नवी मुंबई मनसेचे मतदारांना आवाहन करण्यात येत आहे। महानगरपालिकेच्या निवडणुकीत भारतीय जनता पक्ष छुप्या पद्धतीने परत एकदा हिंदी भाषा सक्ती करू इच्छिते का? हा प्रश्न नवी मुंबईतील तमाम मराठी माणूस आणि मराठी जनता विचारत आहे। या जाहीरनाम्याची आता आम्ही होळी करायची का हा जाहीरनामा फाडून टाकायचा, याचं उत्तर इथल्या भारतीय जनता पक्षाने दिलं पाहिजे। येणाऱ्या निवडणुकीत 15 तारखेला हिंदी भाषा सक्तीच्या या निर्णयाबद्दल नवी मुंबईतील प्रत्येक मराठी माणूस भारतीय जनता पक्षाच्या विरोधात मतदान करेल आणि ठाकरे बंधूंचे शिलेदार महापालिकेत असतील। त्यामुळे सध्या नवी मुंबईमध्ये मनसेनं मतदारांना आवाहन केलंय। नवी मुंबई मनसेचं हे आवाहन आहे, मनपा शाळेमध्ये हिंदी सक्ती करू असं सुद्धा सांगण्यात येत होतं। भाजपच्या जाहीरनाम्यामध्ये भाजपकडून आश्वासन देण्यात येतं। या संदर्भात अधिक माहिती जाणून घेऊयात। माझ्या सहकारी कविता लोखंडे सध्या आपल्या सोबत आहे। कविता, नेमका हा सगळा प्रकार काय होता आणि सध्या भाजपकडून याच्याबद्दलचं काही उत्तर आलंय का? नक्कीच सिद्धेश, गेल्या काही महिन्यांपूर्वी हिंदी सक्ती सर्व शाळांमध्ये करावी अशा पद्धतीची घोषणा करण्यात आली होती। त्यानंतर मनसेने अनेक आंदोलनं केली होती आणि त्यानंतर जी हिंदी सक्ती जी आहे ती रद्द करण्यात आली होती असं सांगण्यात आलं होतं। परंतु काल मनसेची संयुक्त पत्रकार परिषद झाली आणि मनसे आणि उभाटाच्या या संयुक्त पत्रकार परिषदेमध्ये भाजपच्या अहवालात सर्व मनपा शाळांमध्ये हिंदी भाषा सक्ती लागू करणार अशा प्रकारचा अहवाल जो आहे तो मनसेने समोर आणलेला आहे आणि याची पोलखोल केलेली आपल्याला पाहायला भेटलेली आहे। आता मनसेचे गजानन काळे पुन्हा एकदा आक्रमक झालेले आपल्याला पाहायला भेटतात। एकूणच पुन्हा हिंदी भाषेवरून जे आहे आता या अहवालांची होळी करायची का असा प्रश्न जो आहे तो मनसेचे गजानन काळे यांनी विचारलेला आहे आणि एकूणच मनसेच्या भूमिकेकडे आता सगळ्यांचं लक्ष लागलेलं पाहायला भेटतंय। सिद्धेश, पण कविता, आपण जर बघितलं असेल तर सध्या हिंदी भाषेचा जो मुद्दा आहे तो अतिशय गाजतोय आणि भाजपच्या जाहीरनाम्यामध्ये सुद्धा भाजपकडून ही आश्वासन अशा पद्धतीची देण्यात येत आहेत। मनसे आणि भाजप विरुद्धचा हा संघर्ष कितपत विकोपाला जाऊ शकतो येणाऱ्या काळात? नक्कीच सिद्धेश, आपण बघायला गेलं अनेक महिन्यांपासून हिंदी भाषा सक्तीचा हा मुद्दा जो आहे तो गाजलेला आपल्याला पाहायला भेटतोय। तरी देखील भाजपकडून अद्यापही हिंदी सक्तीचा कायदा रद्द केला जात नाहीये आणि अहवालामध्ये देखील अशा प्रकारचं वक्तव्य केलं जात आहे। त्यामुळे मनसेने आता सर्वच नवी मुंबईकर असतील, मराठी नागरिक असतील, महाराष्ट्रातली जनता असेल त्यांना आवाहन केलेलं आहे की या निवडणुकीमध्ये भाजपला धडा शिकवा असं आवाहन मनसेकडनं करण्यात येतं आणि एकूणच आता मनसेच्या भूमिकेकडे त्याचबरोबर मनसे आणि भाजपच्या या वादामध्ये सरकार काय निर्णय घेणार, भाजप यावर काय निर्णय घेणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार असेल। नक्कीच, धन्यवाद कविता तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीबद्दल।